जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालो आहे राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी. पुण्यावरून जवळपास 70 किलोमीटर आहे हा गड. तर या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. लोणावळा क्रॉस करून पुढे आल्यानंतर किने या गावातून पुढे आलो की आपण हायवे क्रॉस करून किने या गावात आलो. त्या गावातून पुढे आल्यानंतर असा सिंगल रोड आपल्याला पाहायला मिळतोय आणि राजमाची फोर्टला जाण्यासाठी हा सिंगल एकमेव रस्ता आहे आणि तो खूपच खराब आहे. मित्रांनो, आता आपण गडाच्या जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणचा रस्ता खूप खराब आहे, पण वातावरण मस्त आहे या ठिकाणचं. तुम्ही कधीही भेट द्या. आता पावसाळा संपून खूप दिवस झालेले आहेत, तरी पण या ठिकाणची झाडी झुडपे खूप हिरवीगार आहे. मित्रांनो, किने या गावातून पुढे आल्यानंतर जो 10-11 किलोमीटरचा जो पॅच आहे तो पूर्णपणे ऑफ रोड आहे. गडावर जाण्यासाठी तुम्ही बघू शकता पूर्णपणे ऑफ रोड आहे. तरी या ठिकाणी येताना सावधतेने या, थोडी काळजी घ्या. आता आपण किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी आलेलो आहे. तर इथून आपण किल्ल्याची ट्रेकिंग सुरू केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुफा दिसते एक, तर आपण ती पुढे जाऊन बघूया. मित्रांनो, या ठिकाणी समोर दिसतंय पाण्याचं टाका आहे. पूर्ण पाण्याचं टाका आहे या ठिकाणी. समोर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी असे 3 पाण्याचे टाके आहेत. चला या ठिकाणी आपण पुढे चालूया. मित्रांनो, हा समोर जो गड दिसतोय तो आहे मनोरंजन गड. तर आपण आज तिकडं नाही जाणार, पण हा गड आहे तो राजमाची गड आहे. तर इकडं आज आपण चाललेलो आहे. गडावर थोडं पुढे आल्यानंतर थोडीशी ट्रेकिंग करत पुढे आल्यानंतर हे समोर आपल्याला काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेर तोफ वगैरे ठेवलेले आहे. हे पहा, या ठिकाणी दर्शन करून आपण पुढे चालूया. मंदिराच्या बाहेर काही असे स्तंभ आहेत जे की जुने आहेत. मित्रांनो, गडावर जाण्यासाठीच्या पायऱ्या संपलेल्या आहेत. तर या ठिकाणी खूप रस्ता अवघड आहे जरा. तर या ठिकाणाहून आपण ट्रेकिंग करत आता पुढे जाणार आहोत. रस्ता खूप खराबच दिसतोय. मित्रांनो, आपण आता गडाच्या मुख्य दरवाजाच्या समोर पोचलेलो आहे. आता आपण गडाच्या मुख्य दरवाजाशी इथे पोचलेलो आहे. मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा काही वास्तू पाहायला मिळते. मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच असे पाण्याचे टाके पाहायला मिळतात आहे. तर आपण आता इथून पुढे जाणार आहोत. या ठिकाणी काही गुफा दिसत आहेत आपल्याला, तर आपण समोर जाऊन पाहूया काय आहे. या ठिकाणी पाण्याचं टाकं दिसतंय आपल्याला. एरिया याचा
मित्रांनो, आपल्याला या ठिकाणाहून ट्रेकिंग करत आता आपल्याला पुढं त्या साईडला जायचं आहे. तर आपण पुढे चालूया आता या ठिकाणून. मित्रांनो, आता आपण गडावर वरती पोचलेलो आहे. पुढं आपण बुरुजावर जात आहे पुढच्या ठिकाणी. या ठिकाणी एक महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी आपण पिंडीचे दर्शन करून पुढे चालूया. राजमाची गड्यावरचे वास्तूंचे काही अवशेष आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे पहा, आता आपण बुरुजावरती आलेलो आहे. बुरुजावरून आपल्याला खाली जे छोटंसं गाव दिसतंय त्या गावाचं नावही राजमाचीच आहे. आपण त्या गावातून असंच पुढे ट्रेक करत करत या ठिकाणी आलो. त्या ठिकाणाहून आपण ट्रेक करत असंच या ठिकाणाहून वरती चढत असंच या ठिकाणाहून आपण गडावरती पोचलेलो आहे. आता आपण गडाच्या एकदम टॉपला आहे आणि हा जो समोर दिसतोय तो आपला मनोरंजन गड आहे. तर आता आपण पुढे चालूया.